आमचे कुलस्वामी कुलदैवत श्री ज्योतिबा देव या देवाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरहूनही अगदी श्रद्धेने भावी भक्त या देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे फक्त आपलातून माहिती युट्यूब चॅनलवरती। आज आपण श्री ज्योतिबा देव या देवाची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी असे देव दर्शनासाठी जातो, पण हे देव अशा ठिकाणी कसे आले हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतं। म्हणून मी आज श्री ज्योतिबा देव या डोंगरावरती कसे आले आणि त्यांचे तोंड दक्षिण दिशेलाच का आहे ते मी सांगणार आहे। लाखो वर्षापूर्वी अंबाबाई, महालक्ष्मी, काळूबाई, स्त्रुपत्रशंगी या देवींचे राज्य होते आणि त्यावेळी रत्नासूर नावाचा एक भयंकर राक्षस देखील होता। या राक्षसाने शंभू महादेवाची तपस्या करून अनेक वर प्राप्त करून घेतले होते आणि त्याच्या जोरावरती, त्याच्या ताकदीवरती तो कोल्हापूरच्या नजदीक असलेल्या जनतेला खूप त्रास देत होता, साधू संतांना त्रास देत होता। इतकेच नव्हे तर अंबाबाई, महालक्ष्मीला देखील तो त्रास देऊ लागला। सगळ्यांचं जगणं हैराण करून सोडलेलं होतं आणि त्याने शंभू महादेवाची तपस्या केल्यामुळे, त्याला वर असल्यामुळे देवीने त्याच्याबरोबर युद्ध करणं शक्य नव्हतं। म्हणून अंबाबाईने सर्व देवांची प्रार्थना केली, तपस्या केली आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले आणि म्हणाले की आम्ही त्या राक्षसाचा वध करतो। मग ती तिन्ही देव एकत्र येऊन केदारेश्वराचे रूप घेतले, म्हणजेच श्री ज्योतिबा देवाचे रूप घेतले आणि त्या राक्षसाबरोबर घनघोर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये या डोंगरावरती ज्योतिबा देवाने त्या राक्षसाचा वध केला। म्हणून या पर्वताला वाडी रत्नागिरी असं म्हटलं जातं। नंतर पुढे अंबाबाईने श्री ज्योतिबा देवाला सांगितलं की तू इथेच राहून आमच्यावरती नजर ठेव, आमचे रक्षण कर। म्हणून श्री ज्योतिबा देव या पर्वतावरती विराजमान आहेत आणि त्यांचे तोंड कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दिशेने आहे। हे मंदिर यादवकालीन मंदिर आहे। या मंदिराची उभारणी इसवी सन 1730 मध्ये भोजराजा यांनी उभारणी केलेली होती। या पर्वतावरती ज्योतिबा देवाची बहीण यमाई देवीचं देखील मंदिर आहे। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही जर ज्योतिबा देवाचं दर्शन घेऊन यमाईचं दर्शन घेतलं तरच हा ज्योतिबा देव पावतो, हे मात्र सर्वांनी न विसरता लक्षात ठेवलं पाहिजे। दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्या या जीवनामध्ये, या जन्मामध्ये थोडंफार कर्म देखील चांगलं करत राहिलं पाहिजे, कारण नुसती देवाची पूजा आरती करून काही उपयोग नाही। एक हिंदीमध्ये म्हण आहे की अगर आपका कर्म ही हो काला तो क्या करेगा ऊपरवाला। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माझ्या फक्त आपलातून माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।